झाली. बोनेट बंद कर. हा. पैसे शिवा कमी दिलेत. काय हो? अहो सगळीकडे एवढेच घेतात. ते ना गाडी गॅरेजला आली तर रोड सर्व्हिसचे वेगळे पैसे. वेळ गेला माझा, त्याचं काय? पण काम फर्स्ट क्लास झालं त्याचं काय? नाही मिळणार पैसे अजून. अरे काय माणूस आहे भाई, हा पलटी मारतोय. पलटी काय? हो पैसे देतात ते वसूल करू बरोबर. वसूल काय? मारून वसूल करणार का काढून घेणार पैसे? हेच शिकवलं काय तुमच्या आई वडिलांनी? किती शिक्षण झालं रे तुमचं? घाणपड कुठचे? हो, आई वडिलांनी ना आम्हाला मेहनत करून कमवायला शिकवलंय. त्यातच पैसे मागतोय आम्ही. आम्ही नाही शिकलो, पण तुम्ही शिकून तुम्हाला वागायची पद्धत आहे. काय उपयोग तुमच्या शिक्षणाचा? हे दे रे पैसे दे. हे घ्या तुमचे पैसे. गाडी झाली ना चालू, जा. नको तुमचे पैसे आम्हाला. ए शिवा भाई, सांगतो उगाच त्याच्या नादी नको लागू. तुम्ही आवरा, गाडी काढा. हो तुम्हाला लेट अहो, होतोय ना. पण हे पैसे घ्या ना तुमचे. अहो जा ना, तुम्हाला लेट होतोय. भाई शांत बस ना आता. जा. आलो आलो आम्ही आलो. गाडी काढ, चल चल. किटू डार्लिंग, मी काय म्हणतोय, आपले पर्सनल एक्सपेन्स या शाळेच्या फंडमधून आपण सहज मॅनेज करू शकतो ना. तसे काकांचं आणि रामभाऊंचं काही इकडे लक्ष नसतं. शाळेचं काय घेऊन बसलायस? एक दिवस हा सगळा बिझनेस आपल्या दोघांचा होईल. हां, फक्त तुझी बहीण एकदा की आपल्या घरात सुनवून आली ना, मग बघ तू मी काय काय करते. थँक्यू किटू डार्लिंग. बरं मी आलोच. मॅडम, माझ्या मुलाला शाळेत बसून देत नाहीये. माझा फक्त या महिन्याचा फीचाच प्रश्न आहे. मी त्यांना विनंती केली पण कोणीच ऐकायला तयार नाही. मॅडम तुम्हीच मदत करू शकता. तुम्हीच सांगा ना त्यांना काहीतरी. ए, हे धर्मशाळा वाटते का तुम्हालाही? नाही, तुमच्यासारख्या गरीब लोकांचा ना हाच प्रॉब्लेम असतो. पैसे भरण्याची ऐपत नाही आणि अशा मोठ्या मोठ्या शाळेचे स्वप्न बघता. भिकाऱ्यासारखंच राहायचं असतं. मग अशा शाळा बघता कशाला? दुसऱ्या बघायच्या ना. हो मॅडम, माझ्या आईशी असं नाही बोलायचं. मला नाही यायचं तुमच्या. ए तू ए गप्पा बस. असं बोलतात मोठ्यांशी? एकही शब्द बोलला नाहीये. मॅडम तुम्ही ह्याचं मनावर नका घेऊ. माफ करा त्याला. ए, तुला एकदा सांगून कळत नाही? निघायचं इथून. मी काही करू शकणार नाहीये, कळलं? साहेब तुम्ही सांगा ना मॅडमला, त्या बोलतील शाळेमध्ये. अहो माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे. ताई, परवडत नसेल तर मग अशा शाळेत घालता कशा? आणि भीक मागताना लाज नाही वाटत का? भीक मागायचीच असेल ना तर बाहेर रस्त्यावर जाऊन मागा. त्याच्यासाठी शिक्षणाची गरज नाही. काय ग? चलो किटू डार्लिंग. साहेब असं नका बोलू. मॅडम काहीतरी करा ना. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. हवं तर मी पाया पडते मॅडम. लांब राहायचं, कळलं? सिक्युरिटी, सिक्युरिटी, लवकर ये. यांना आधी इथून बाहेर काढायचं. यांच्यासारखे गरीब लोक मला पुन्हा इथे दिसता कामा नाही. चल सुहास. काय ग? रस्ता का अडवला आमचा? कोणच तू? रस्ता अडवला म्हणून एवढा राग? तुम्ही तर त्या मुलाचं शिक्षण अडवताय. तुमचं काम मुलांना शिक्षण देणं आहे की पालकांना त्रास देणं आहे? ए, तू कोण आहेस आम्हाला शिकवणारी? ही शाळा माझी आहे. मी इथे काहीही करेन, कळलं? शाळा ना मुलांमुळे असते. मुलं जर शाळेत आली नाही तर तुम्ही जाऊन शाळेत बसणार आहात का? तुमच्या फिया किती असतात तुम्हाला तरी माहिती आहे का? परवडणार आहेत का त्यांना? आई बापाला इच्छा झाली तरी ते पोराला शाळेत नाही पाठवू शकत. आणि जरी फी भरली तरी पुढे जाऊन शाळेचे काहीतरी भलते कार्यक्रम येतात, तेव्हा तुम्ही अजून पैसे मागणार नाही का? तू कोण आहेस ग आम्हाला सांगणारी? सांगणारी नाही आहे, तुमच्यासारख्यांचा माज उतरवणारी आहे. गेट लॉस्ट. चल ताई, तुमचे किती पैसे बाकी आहेत? 8,000. मी थोडे थोडे करून भरे, पण आत्तापुरतं ऍडजस्ट करा. अरे म्हणतायत ना देतील पैसे म्हणून.
शिकू दे की त्यांना. नाही शिकू देत, जा. काय करणार आहेस? शिवा, काय ग? कोण आहेस तू? स्वतःला काय समजतेस? हिरोईन? एक करेक्शन आहे. हिरोईन नाही, हिरो आहे आमची शिवा. सुहास, तू का घाबरतोय? तिला कोण आहे ही मुलगी? काय समजते स्वतःला? किटू डार्लिंग, शांत हो. मी बोलतो ना जरा. अरे पण काय ऐकून घ्यायचं हिचं? हो हो, तू शांत. ए, थांब. काय गोंधळ चालू आहे? अरे तू इथे कशी? नमस्कार काका. अहो, या मुलाला ना शिकायची खूप इच्छा आहे, पण फी देता येत नाहीये, म्हणून या मॅडम ना त्याला शिकू देत नाहीयेत. उलट त्याच्या आईशी पण खूप उद्धटपणे वागल्या. ए, तू तुझं थोबाड बंद करा, आमचं आम्ही बघून घेऊ. कीर्ती थांब. ही शाळा आपलीच आहे. ताई, तुम्ही काही काळजी करू नका. त्याला शिकू द्या. तुम्हाला जर फीस भरता येणार नसेल तर काही दिवसांनी भरा, किंवा नाही भरली तरी चालेल. शिक्षण थांबवू नका. कीर्ती, कुणाचंही शिक्षण अर्धवट थांबता कामा नये. बाळा, तुझं नाव काय? त्या दिवशी विचारायचंच विसरलो. काका, शिवा. शिवा म्हणतात मला. शिवा, वा, खूप छान नाव आहे. थँक्यू शिवा. येतो काका. ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं. तू आणि मी ते देऊ शकत नाही, आणि ते कोणीतरी घ्यावं म्हणून तर ही शाळा आपण काढली आहे. तुझं नाव त्या शाळेला दिलंय, कीर्ती इंटरनॅशनल स्कूल. कीर्ती, ही एक जबाबदारी आहे, खूप मोठी जबाबदारी, आणि ती नीट पार पाडता येते का ते बघ. कीर्ती, वाईट परिस्थिती असताना तुम्हाला शिकवताना मला झालेले कष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचू दिले नाही. त्यामुळे इतर पालकांनाही तो त्रास होऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे यापुढे काळजी घेशील आणि कुणालाही त्रास होणार नाही असं वागशील. हिम्मत कशी झाली त्या मुलीची माझ्याशी असं बोलायची? हो हो किटू डार्लिंग, शांत हो. आता रामभाऊ आले म्हणून, नाहीतर त्या मुलीला तू चांगलंच धारावर धरलं होतंस. नाही सुहास, त्या मुलीचे डिटेल्स मला आत्ताच्या आत्ता हवेत. हो, तिचं काय करायचं ना ते मी बघतेच. शिवा, आज परत तू देवासारखे धावून आलीस. मागच्या वेळी ही अशीच मदत केलीस. त्याला शाळेतल्या वस्तू मिळवून दिल्यास, आणि आजही. अहो नका हो माझे आभार मानू. उलट इथे प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे, आणि तो अधिकार मिळाला पाहिजे म्हणून तर हे सगळं झालं, बाकी काही नाही. पण ते कसंही असलं तरी तू ह्या सगळ्या पुढे धावून आलीस. नाहीतर आजकाल असं कोणीच पुढे येत नाही ग. शिवा दीदी, मी तुला प्रॉमिस करतो की मी पास होऊन राज्यात पहिला येईन. शाबास, असंच आईबाबांचं नाव मोठं कर. आणि हा, पास झाल्यावर पार्टी पाहिजे. हा, बिर्याणी पण चालेल. अरे बघ तिकडे गेली. अगं सीता, इतक्या उशिरा एवढी अर्जंट मीटिंग का बोलवलीस? आपल्याकडे जी उद्या कामधेनूची पूजा आहे ती छान पारंपरिक पद्धतीने अगदी सागर संगीत व्हायला हवी. त्यामुळे लक्ष्मण भाऊजी, उद्या तुमच्या मीटिंग, तुमची कामं चालणार नाहीत. घरी राहायचंय. हो अहो वहिनी, ते नेहमी घरीच असते. आणि उद्याही ते घरीच थांबणार आहे. पण उद्याच्या त्या पूजेमध्ये असं काय खास आहे? भाऊ, अहो खास म्हणजे आपल्या घरी लक्ष्मी येणार आहे. काय, लक्ष्मी येणार आहे? आपल्या घरात लक्ष्मी येणार आहे. बघितलं का, चिरंजीवांचा चेहरा लाजून कसा लाले लाल झालाय. आता आशूचं लग्न ठरलं, त्यामुळे त्याच्या होणाऱ्या बायकोच्या घरचे हे सगळे आता आपले नातेवाईक झाले. त्यामुळे ते नक्की पूजेला येतील. आई, तू त्यांना इथे आपल्या घरी बोलवणार आहेस? ऑब्विसली, म्हणून तर आपण हे सगळं ठरवतोय ना.
ठरवत नाहीये, ठरवलंय. अगं पण त्यांना सगळ्यांना आपल्या घरी कशाला उगाच? अगं आपण सगळे गेलो होतो की त्यांच्या घरी. आणि त्यांची मुलगी ज्या घरात यायची आहे ते घर त्यांनी बघायला नको? आपण पाहुणचार करायला हवा त्यांचा. बरोबर आहे, तू यार तू आई खूप भारी पुरे पुरे. हा पण आई अगं त्या लोकांना तू आपल्या घरी एवढ्या लवकर कशाला बोलवतेस ना? नाही म्हणजे अजून काही ठरलं पण नाहीये. ताई ऐक, आता ठरलंय ना, ठरलं म्हणजे ठरलं. लक्ष्मी घरात येणार म्हणजे येणार. हो ना आई? भाऊ आशूचा चेहरा बघा. हा सेलिब्रेशन आत्ताच सुरू झालंय. आज रात्री काय झोप लागत नाही. काय 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 चाललंय काय? कोणाला फोन करायचा आहे? अरे कुणाला काय, दिव्याला फोन करून आमंत्रण करायचंय. हो आणि तुम्ही सांगावं अशी इच्छा आहे. हो करा करा, नक्की फोन करा. आणि आशू त्यांना सांग सगळ्यांनी यायचंय. करतो. आता तू म्हटलीस म्हणून फोन करतो हा दिव्याला. तू म्हटलीस म्हणून? तू म्हटलीस मी फोन करणार. अच्छा अच्छा, आता आई म्हणते की फोन कर, तर मी फोन करतो दिव्याला, आमंत्रण देतो. अहो देसाई आलो, हळू पडाल, पडशील. पडलाय प्रेमात, अजून कुठे पडणार आहे तो? अरे भाई मला चांगलं माहितीये रे, मी नाही ठेवले घरात ती फाईल. अगो शिवा, माका नीट आठवता 3 महिन्यापूर्वी तू ती फाईल घरी नेली होतीस आणि परत आणलीच नाही. अरे यार नाही, ती फाईल मिळणं ना खूप गरजेचं आहे यार. आपल्या गॅरेजचे सगळे बिल आहेत त्याच्यात, कळतंय का तुम्हाला? यार मग तू नीट ठेवायचीस ना. ए सायलेन्सर, तुला तिथे येऊन कुत्ते घाली ना. एक तर मला इथे काही आठवत नाही, फालतूचा टाइमपास चाललाय. शिवा शिवा चिडू नको. मला वाटतं फाईल घरीच असणार. तू नीट चेक कर ना. अरे करते ना बाबा चेक. हे फोन ठेवा, मी करते. कुठे असेल? प्रॉपर्टी फाईल. वाटलंच मला आजीनेच कुठेतरी ठेवलं असणार. आजीचं बर्थ सर्टिफिकेट अच्छा गावात. म्हणजे उद्या बर्थडे आहे आजीचा. इतक्या वर्षात कधी सांगितलं नाही हिने. डन. हॅलो भाई लोक, उद्या सगळ्यांनी आपल्या घरी यायचंय. शिवाकडून सगळ्यांना पार्टी. थांबा. अरे आधी विचार तर कसली पार्टी? विचार विचार विचार. शिवा उद्या कसली पार्टी आहे ग? अरे भाई आपल्या आजीचा वाढदिवस आहे. सगळ्यांनी घरी यायचं. आपण आजीला सरप्राईज पार्टी देतोय. गेलं पाहिजे. ठेवला फोन ठेवला शिवानी. ठेवला. चला पार्टीची तयारी करू भाई. उद्या कमाल पार्टी देणार आजीला. ये तेल मालिश 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 तेल मालिश. काय आजी कसं वाटतंय? लय भारी वाटतंय ग. लय दिवसानं केसात हात फिरलाय बघ तुझा. तुला आठवतंय का ग? काय? कैलासाला मालिश करायला मी बसायची का नाही, त्याच्या डोसक्याला तेल लावत. तेव्हा तू हळूच मागणं यायचीस
आणि माझ्या डोसक्याला मालिश करत बसायचीस. आठवतंय? काय एरवी तर तुझ्या पायाला भिंगरी लागलेली असते, आज सूर्य पश्चिमेकडे उगवला म्हणायचा. नाही आई, तुम्ही तर एकदम नशीबच काढलं तो. वंदे, अगं आजीच्या डोसक्याला मालिश करते ती. तुला काय त्रास होतोय? नाही नाही, मला त्रास कशाला होईल? उलट मी तर नेहमी सांगत असते की हिने अशी 4 कामं करावी घरातली. पण काहीतरी आलं पाहिजे ना, जेवण बनवता आलं पाहिजे, मला तिथे कपडे शिवायला मदत केली पाहिजे. पण नाही. बरं बरं बरं, आज एकदम कमाल बेत होणार आहे. मी माझं गॅरेज पण बंद ठेवलंय. शिवानी, बरी आहेस ना तू? हा, एकदम रापचेक. काय? म्हणजे एकदम फर्स्ट क्लास. बरं आजी, आता ना एकदम कमाल रापचिक तयार व्हा. अगं कुठं जायचंय तयार होऊन? अगं ते मी तुला सांगते ना. चल चल उठ 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 ना, मी सांगते ना तुला. चल चल देवा, ये पटापट उठ. अगं भय. चला उठा. जा पटकन ये. मी आले. अगं शिवानी, हा काय ग एवढा बदल कसा? आई मी तुला सगळं सांगते नंतर, तू थांब. अगं आई 1 मिनिट ऐक ना जरा. काय झालंय? ये ना इकडे ये. तर आज आपल्याला तुझ्या जावयाच्या घरी जायचंय. त्याचा काल रात्री फोन आला होता, मी सांगायला विसरले. पूजा आहे त्यांच्याकडे. आणि हे तू आत्ता सांगतेस असं अचानक? हा असंच कसं जाणार त्यांच्या घरी? मुळात लग्नाच्या आधी त्यांच्या घरी जायचं म्हणजे. झालं बाबा तुझं परत सुरू. काय अगं तेच तेच, असं नाही करायचं तसं नाही. काय करायचं मग? घरी बसून राहायचंय? नाही 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 नाही, आज कोणी नुसतं घरात बसणार नाहीये. आज आपल्या देखण्या बाई आजीचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी 1 नंबर प्लॅन केलाय मी. काय? आज आईंचा वाढदिवस आहे? तुला कसं कळलं? अगं काल मी ती फाईल शोधत होते ना गॅरेजच्या कामासाठी, ते बिलाची फाईल माझी. ती शोधत असताना मला आजीचं बर्थ सर्टिफिकेट सापडलं. मग कळलं आज तिचा बर्थडे आहे. बाई आजी. हा, हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बरी आहेस ना तू? हा, पण मी काय म्हणते, आज तुझा वाढदिवस आहे तर तो तुला इथे साजरा करायचा आहे की तुझ्या नातीच्या सासरी यायचंय? म्हणजे? अगं आपल्या सगळ्यांना आज माझ्या सासरी बोलवलंय, तिथे पूजा आहे. म्हणजे आपल्या तिघींना. अगं पण आज आजीचा बर्थडे आहे ना? हो, पण आपण बर्थडे उद्याही साजरा करू शकतो ना. आज तिथे पूजा आहे, त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी स्पेशली खास तुला बोलवलंय. अगं माझा म्हातारीचा कसला बर्थडे साजरा करताय? राहू द्या तिकडं, तुमचं तुम्ही या जाऊन. काय ते? अगं शिवानं सुट्टी काढली होती ना, आणि आता आयत्या वेळेला सांगतेस होय तू? भैयाजी तुला नसेल यायचं ना तर नको येऊ. उगाच अशी कारणं देऊ नकोस. मी जाईन एकटी, काय सांगायचं ते बघेन मी.